एके दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा निवांत असणाऱ्या पाळण्यामध्ये पहुडले होते. पहुडलेलंच असताना एक शकट म्हणजे शकटासूर नाव होतं त्याचं, पण त्यांनी एखाद्या लाकडी बैलगाड्याचं रूप धारण केलं आणि मग भगवंतावर चाल करून यावं म्हणून तो दारामध्ये असणाऱ्या त्या पाळण्याच्या वरी जाऊन बसला. महाराज तो आहे का नाही, त्याला छकडा सुद्धा असं म्हणतात. लाकडी बैलाचा जो गाडा असतो आणि त्याच्यावर बसला. बसल्यानंतर झालं असं, देव रडायला लागले, पण यशोदा मातेनं काही लक्ष दिलं नाही. यशोदा माता त्यांच्या नादामध्ये होत्या, पण बाहेर असणार देव रडायला लागलेत, पाळण्यामध्ये आहेत. आणि पाहता पाहता झाला असं, तो शकटासूर आणि आता देवाला मारणारच आहे. ते गाडा वरून जाणार, तेवढ्यामध्ये देवानी न कळत पाळण्यातून नुसता पाय बाहेर काढला ना, असा धक्का लावला आणि परिणाम असा झाला, तो शकटासूर आकाश मार्गानं गोल 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 फिरत 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 गेला महाराज. आणि जे वरून जे आदळला दान म्हण्या, तर महाराज त्याचा चकना चूर झाला. शकटासूर सुद्धा मरण पावला. बघा हे असं देवानी का केलं, त्याचा एक भावार्थ भागवताचार्यांनी सांगितलेला आहे. त्या गाड्यामध्ये दही होतं, दूध होतं, तूप लोणी होतं, गाडा गच्च भरलेला होता, पण तरुत तो गाडा पलटी का झाला, देवानी त्याला लाथ का मारली, याचं कारण असं आहे, संसार करत असताना आपण देवाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. जसं यशोदा मातेनं आतमध्येच लक्ष दिली, घरामध्ये तिच्या नादामध्ये, मैत्रिणीच्या नादामध्ये देवाकडे रडत असताना लक्ष दिलंच नाही. तसं आपण जर संसार करायला लागलो आणि संसार करता करता जर आपलं दुर्लक्ष देवाकडे झालं, तर आपल्या सुद्धा संसाराचा गाडा पलटी व्हायला काही वेळ लागणार नाही. गोपाळ कृष्ण भगवान की जय. बऱ्याच जणांच्या संसाराचे गाडे पलटी का होतात माहितीये का, त्याचं कारणच एक आहे, ते संसार करत असताना देवाकडे ध्यानच देत नाही. संसार करणं मुख्य नाही, संसार हे एक साधन आहे, पण आपण त्याच्यातच गुंतून राहतो. संसार हे मुख्य साधन नाही, मुख्य साधन ही देवाची भक्ती आहे, परमार्थ हे मुख्य साधन नाही. मग संसार काय, हे साधन आहे. पत्नी हे साधन आहे, पुत्र साधन आहे, शेती बाडी घर हे साधन आहे. या साधनाच्या द्वारे आपल्याला ते भगवान परमात्मा प्राप्त करायचंय. तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो आणि मग पुढे चलतो, ऐका. एक मध्ये नदी होती, या नदीच्या पलीकडे एक गाव आहे, त्या गावाला माणसांना जायचंय. मग मला सांगा, आता नदीच्या पलीकडे माणसांना जायचंय, तर त्या नदीतून पलीकडे जाणारा जी नाव आहे, जे जहाज आहे, जी होडी आहे, त्याच्यामध्ये ते माणसं बसले आणि पलीकडे जाऊ लागले. मग जात असताना मला सांगा, आता ते पलीकडल्या गावामध्ये जायचंय, तर त्यांचं ते गाव मुख्य आहे का होडी मुख्य आहे? गाव मुख्य आहे, कारण होडी हे साधन आहे. या तीरावरून पलीकडल्या तीराला जाण्याचं होडी काय आहे, हे साधन आहे. आपण जर होडीलाच मुख्य समजलं, तिथंच पाण्यात राहिलं, किती दिवस राहणार आहेत? एक ना एक दिवस मग वारं वावटळ आली, जास्त पूर आला तर होडी सहित बुडण्याची दाट शक्यता आहे. तसं भगवान परमात्मा हे मुख्य आहे. मग त्या देवाला आपल्याला प्राप्त व्हायचे. आपण संसारात रमायचं नाही. संसार हे जास्त दिवसाचा नाही, जास्त काळाचा नाही. फलकट तो संसार येथे सार भगवंत, म्हणून भगवंताने ती गाडा पलटी केला बरं का. आता